बजेट मांडल्यानंतर सर्वसाधारणपणे लागोपाठ 2 ते 3 दिवसांची सुट्टी असते असं बजेट मांडलं जातं कारण ते बजेट वाचायला मिळतं। बरं, बजेट तुमचं म्हणजे सगळं काव्य बिव्य सगळं अध्यात्म वगैरे सध्या तुमची रसिकता वगैरे म्हणजे बरीचशी आहे, त्यामुळे आम्हालाही रसिक व्हावं लागणार। त्यांच्या क्षमतेवर आमचा इतका विश्वास आहे, आम्हाला माहिती आहे की यांना 5 तास जरी दिले असते आम्ही तरी तेवढंच चांगलं भाषण केलं असतं। काय तुम्ही मांडताय काय वाईट आहे चांगलं सांगतोय। बजेट मांडल्यानंतर सर्वसाधारणपणे लागोपाठ 2 ते 3 दिवसांची सुट्टी असते असं बजेट मांडलं जातं कारण ते बजेट वाचायला मिळतं। आता 7 दिवसावरून फक्त आपण 2 दिवसावर येते दादा, परवाची सुट्टी आहे हो बरोबर आहे 57, पण किमान 4 दिवस तरी ठेवा ना। ते वाचणार कधी, ते बोलणार कधी। बरं, बजेट तुमचं म्हणजे सगळं काव्य बिव्य सगळं अध्यात्म वगैरे सध्या तुमची रसिकता वगैरे म्हणजे बरीचशी आहे, त्यामुळे आम्हालाही रसिक व्हावं लागणार आणि म्हणून 4 दिवस तरी ठेवा। चला महोदय, त्यांच्या क्षमतेवर आमचा इतका विश्वास आहे, आम्हाला माहिती आहे की यांना 5 तास जरी दिले असते आम्ही तरी तेवढंच चांगलं भाषण केलं असतं। म्हणून आपण नेहमीच्या प्रथा परंपरेप्रमाणे दरवर्षी आपण हेच करतो, तसंच आपण केलंय। चला झालं संमत, आता काय 3 आणि 2 करता लक्षवेधी सूचना। नाही 1 मिनिट, ठीक आहे 1 मिनिट बसा जरा 1 मिनिट। आता 12:30 झालेले आहेत, 1:34 आपण जेवढ्या लक्षवेधी होतील तेवढ्या घेणार आहोत, त्यानंतर आपण बजेटवर चर्चा सुरू करणार आहोत। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आज घेता येणार नाही महोदय। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे स्कोप वाढवू नका लक्षवेधीचा, तर लक्षवेधी होतील एका तासात जेवढ्या होतील तेवढ्या घ्यायच्या, उरलेल्या लक्षवेधी उद्याच्या स्पेशल सिटिंग मध्ये होतील। सीएम साहेब म्हणजे काय लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष महोदय, उदय सामंत साहेबांना वरच्या सभागृहात जायचंय म्हणून 2, 3, 4 आधी घ्या। माझी 1 ला उत्तर द्यायची तयारी आहे। आपण